नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, 2025 संपत आलंय. नवीन वर्षात म्हणजे 2026 सुरुवातीलाच जानेवारीत पहिला आनंदाचा सण म्हणजेच 3 जानेवारी आणि 12 जानेवारी म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आपण सावित्रीच्या लेखी खूप आनंदाने साजरा करत असतो. त्यासाठी तुमच्याकरता एक अनोखी मेजवानी घेऊन येत आहोत, ते म्हणजे ऑनलाईन काव्य संमेलन. 3 जानेवारीला आपल्या विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, तर 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. या निमित्ताने ऑनलाईन कवी संमेलन आम्ही 6 जानेवारीला आयोजित केले आहे. वेळ दुपारी 1 ते 4. तरी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा. कविता सादर करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 मिनिट वेळ दिला राहील आणि सावित्रीमाईची जर कविता म्हणायची असेल तर त्यांच्या वेशभूषेमध्ये सादर केल्यात फार उत्तम. तसंच राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावरची जी कविता असेल ती सुद्धा त्यांच्या वेशभूषेत जर केली तर उत्तमच राहील. त्यासाठी तुम्हाला आपली नाव नोंदणी करायची आहे. तर माधुरीताई धनोकर, संगीताताई बानाईत, सुवर्णाताई ताजने, अनुराधाताई भुसकट, अर्चनाताई कावलकर, कांचन गादीकर या सावित्रीच्या लेकींकडे आपली नाव नोंदणी करावी. आणि वयाचं बंधन नाही आहे. सर्वांसाठी स्पर्धा ही खुली राहील. कविता स्वरचित जर असेल तर फारच उत्तम. निकाल परीक्षकांच्या निर्णयावर ठरवला जाईल आणि एक पहिला, दुसरा, तिसरा असे 3 नंबर काढले जातील. आणि सहभागी कवयित्रींना सुद्धा सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राचे सन्मानपत्र दिले जाईल. मैत्रिणींनो, कवी सुरेश भटांनी म्हटलेलं आहे का आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. अरे रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलाची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. आणि जगणं निरर्थक आहे असं म्हणतो तो बेईमान आहे. तर भरभरून आपण या क्षणाचा आनंद उपभोगा. आणि कवी संमेलनाचा त्याकरता आपल्याला परीक्षक म्हणून राहतील माननीय डॉक्टर अलकाताई झाडे, माननीय डॉक्टर सुनीताताई शिंदे, माननीय डॉक्टर जयश्रीताई सातोकर, माधुरीताई विधाते ह्या आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहे. तर परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. त्याकरता आपण जास्तीत जास्त महिलांनी या काव्यसंमेलनामध्ये सहभागी व्हावा आणि या आनंदाच्या क्षणाचा भरभरून उपभोग घ्यावा. जय ज्योती, जय